नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन अँड ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक बायोमॉलिक्यूल. बायोमॉलिक्युल्समध्ये कुठला स्टडी करणार आहोत तर दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड हा बायोमॉलिक्यूल स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये तुम्ही बघितलं असेल कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स हे सगळं आपण डिस्कस केलेलंच आहे. त्याचसोबत हाही एक इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा टॉपिक आहे दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड. आता ह्या सेशनमध्ये न्यूक्लिक ॲसिडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड, देन स्ट्रक्चर ऑफ DNA अँड देन RNA असं आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात अगोदर आपण बघूयात की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करतो म्हणजे न्यूक्लिक ॲसिड काय आहे, त्याचे एक्झॅक्टली काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. आता न्यूक्लिक ॲसिड हा जी टर्मिनॉलॉजी किंवा हा जेव्हा नाव तुम्ही ऐकतात तर तेव्हा लक्षात येत असेल की न्यूक्लिक ॲसिड ऑब्वियसली हा न्यूक्लियस आहे आणि ॲसिड म्हणजे ह्याचा नेचर ॲसिडिक आहे. ह्याचं नेचर ॲसिडिक का आहे बिकॉज ऑफ द फॉस्फेट ग्रुप्स आर प्रेझेंट ओव्हर देअर आणि त्यामुळे आपण ह्याला म्हणतो दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड. मग मेन इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे न्यूक्लिक ॲसिडचं? द न्यूक्लिक ॲसिड इज ॲक्टिंग ॲज द हेरिडेटरी मटेरियल. That means it carries the information from one generation to the next generation. आणि त्यालाच आपण म्हणतो दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड. मग इन्फॉर्मेशन आपण म्हणतो की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरी आउट होते, पण न्यूक्लिक ॲसिडचेच दोन टाईप आहे जे नेचरमध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात. कोणते दोन टाईप आहे? एक आहे DNA, ह्याला पण न्यूक्लिक ॲसिड म्हणतो, आणि दुसरा आहे RNA, हा पण काय न्यूक्लिक ॲसिड. हा आहे डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड, हा आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. मग in most of the organisms the DNA is acting as the genetic material, but there are the few organisms in which and certain viruses in which the RNA is only the genetic material. जेव्हा आपण DNA आणि RNA हे एकमेकांसोबत कंपेअर करतो तर जास्त स्टेबिलिटी असलेलं जेनेटिक मटेरियल कोणतं आहे तर दॅट इज द DNA. आणि त्यामुळे बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्समध्ये मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स द DNA इज द जेनेटिक मटेरियल. मग आता ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर DNA इज मेड अप ऑफ द टू स्ट्रँड्स. दोन स्ट्रँड्सपासून बनलेले आहे. दोन कशाचे स्ट्रँड्स आहेत? द टू स्ट्रँड्स ऑफ द पॉलिन्यूक्लियोटाइड्स. नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्सपासून जे स्ट्रँड तयार झालेले आहेत त्यांना आपण म्हणतो that is the polynucleotide strand. And because these two strands are the helically wound with each other, so I can say this is the helically wound with the each other. म्हणजेच ते काय करतात एकमेकांसोबत वाउंड होतात आणि एक हेलिक्स तयार करतात. बट दे आर बाइंडिंग विथ द अँटी पॅरलल वे. त्यांची बाइंडिंग कशी असणार आहे? अँटी पॅरलल वे. मग आता अँटी पॅरलल वे म्हणजे कसे की तुम्हाला माहितीच असेल अँटी पॅरलल वे म्हणजे जर मी असा DNA इथे एक ड्रॉ करते साईडला, ठीक आहे, हा एक स्ट्रँड झाला DNAचा. मग दुसरा एक स्ट्रँड ड्रॉ करते, हा एक स्ट्रँड ड्रॉ केला. आता एक जर सरळ असेल तर दुसरा उलटा असेल. म्हणजेच ह्याचा जर हा वरचा 3' एंड असेल तर हा ह्याचा 5' एंड आहे त्याचाच. मग दुसरा स्ट्रँड जर त्याच्या अपोजिट आहे अँटी पॅरलल वेमध्ये आहे तर मग आपण काय म्हणू शकतो की ह्याचा हा जर 5' एंड असेल तर हा कोणता आहे 3' एंड. म्हणजेच हे कसे आहेत अँटी पॅरलल वेमध्ये आहेत. जसं शूज आपण बघितले की शूज जेव्हा नवीन घेतो ते कसे असतात अँटी पॅरलल वेमध्ये, प्रॉपर अरेंजमेंट असते, स्टेबल असतात. Similarly, our DNA is also the arranging in the anti-parallel way. Now, आणखी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर DNA is composed of certain component. मग कशापासून बनलेला आहे DNA तर एक आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं दॅट इज द पेंटोज शुगर. मग पेंटोज शुगर म्हणजे कोणती तर पेंटोज शुगर दॅट मीन्स दॅट इज द 5 कार्बन शुगर. कोणती आहे 5 कार्बन शुगर. मग जेव्हा RNA मध्ये कन्सिडर करतो तेव्हा रायबोज शुगर असते आणि DNA मध्ये जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा डीऑक्झीरायबोज शुगर असते. पण दोन्ही पण काय आहेत पेंटोज शुगर आहेत 5 कार्बनच्या शुगर. मग आता त्याला डीऑक्झी का म्हणायचं, ह्याला रायबोज शुगर का म्हणायचं हे आपण डिटेलमध्ये बघूयात. सेकंड काय आहे तर ह्याचं सेकंड आहे नायट्रोजिनियस बेसिस.
नायट्रोजिनियस बेसिसमध्ये पण कोणते दोन बेसिस, तर एक आहे प्युरिन आणि दुसरा आहे पिरिमिडिन. प्युरिन जो आहे दॅट इज मेड अप ऑफ, दॅट इज प्युरिन कन्सिस्ट ऑफ दॅट इज ॲडेनाइन अँड ग्वानिन. ॲडेनाइन आणि ग्वानिन प्रेझेंट आहे. आणि पिरिमिडिन्स कोणते कोणते आहे, थायमिन, सायटोसिन अँड युरॅसिल, दीज आर द पिरिमिडिन्स. पिरिमिडिन्स जे आहेत त्यांची जे आहे दॅट इज मेड अप ऑफ द सिंगल रिंग. ह्यांच्यामध्ये फक्त एकच रिंग प्रेझेंट असते. आणि प्युरिन जर कन्सिडर केला तर प्युरिन कन्सिस्ट ऑफ द डबल रिंग स्ट्रक्चर. प्युरिनमध्ये डबल रिंगचं स्ट्रक्चर तुम्हाला ऑब्झर्व होतं. त्यानंतर थर्ड जो पार्ट आहे, द DNA इज मेड अप ऑफ द लास्ट अँड इम्पॉर्टंट दॅट इज द फॉस्फेट ग्रुप. आणि हा जो फॉस्फेट ग्रुप आहे आणि ही जी शुगर आहे दॅट इज नथिंग बट दीज आर द बॅकबोन्स ऑफ द DNA, फॉस्फेट अँड शुगर्स. आता जर मी इथे ड्रॉ केले 5 कार्बन शुगर, ही जर 5 कार्बन शुगर असेल तर ह्या 5 कार्बन शुगरमध्ये इथे एक ग्रुप असेल दॅट इज द नायट्रोजिनियस बेसिस. नायट्रोजिनियस बेसिस इट मे बी प्युरिन ऑर पिरिमिडिन, त्यापैकी एखादा ॲडेनाइन असेल किंवा थायमिन ग्वानिन असेल. आणि दुसरा जो पार्ट आहे दॅट इज द फॉस्फेट ग्रुप. नाउ दिस शुगर अँड फॉस्फेट ग्रुप इज नथिंग बट दीज आर द बॅकबोन ऑफ द DNA. मग हा जर या वेने असेल तर मग दुसरी शुगर कशी असणार आहे, तर दुसरी शुगरची अरेंजमेंट अशा टाईपमध्ये असणार आहे. मग दुसऱ्या शुगरच्या अरेंजमेंटमध्ये इथे त्यांचा एक न्यूक्लियोटाइड नायट्रोजिनियस बेसिस असेल आणि इकडे त्यांचा काय असेल तर एक फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. मग आता हे जे दोन बॉन्ड्स आहे किंवा हे जे दोन न्यूक्लियोटाइड्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे तर हायड्रोजन बॉन्ड्स आहेत विच गिव्स द स्टेबिलिटी. इथे हायड्रोजन बॉन्ड्स कशामध्ये कोणते आणि किती असणार आहेत, जर मी कन्सिडर केलं की इथे ग्वानिन आहे तर ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ द सायटोसिन. ग्वानिन इज व्हॉट दॅट इज द प्युरिन अँड इट ऑलवेज पेअर्स विथ द पिरिमिडिन दॅट इज द सायटोसिन. आणि मग त्यांच्यामध्ये किती हायड्रोजन बॉन्ड दिसत आहेत दॅट इज द 3 हायड्रोजन बॉन्ड्स. मग ॲडेनाइन कोणासोबत पेअर होईल, ॲडेनाइन ऑलवेज पेअर्स विथ द थायमिन ऑर द युरॅसिल. युरॅसिल इन द केस ऑफ द RNA, but that uracil is getting replaced by the thymine is getting replaced by the uracil in the case of the RNA. Now adenine is always pairs with the thymine and having the 2 hydrogen bonds. That means more stability is observed in the G and C arrangement. आणि अशा प्रकारे काय आहे तर हा DNA तुमचा बनलेला आहे. ठीक आहे. मग आता हे जे पेंटोज शुगर आहे, शुगर आणि फॉस्फेटला आपण बॅकबोन म्हणतो आणि हे फॉस्फेट ग्रुप ह्या तिघांना मिळून आपण काय म्हणत असतो, नाव दिस ऑल 3 वी कॉल्ड इट ॲज दॅट इज द न्यूक्लियोटाइड. ह्या तिघांना मिळून आपण काय म्हणतो दॅट इज द न्यूक्लियोटाइड. अँड when the phosphate group is not present that we called it as that is the nucleoside. जेव्हा फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट नसतो, मग फॉस्फेट प्रेझेंट नसतो तर काय प्रेझेंट असतं, मग फॉस्फेट प्रेझेंट नसतो तर फक्त नायट्रोजिनियस बेसिस आणि त्यासोबत काय प्रेझेंट असणार आहे तर शुगर प्रेझेंट असणार आहे. एक्सेप्ट द फॉस्फेट दॅट इज द न्यूक्लियोसाइड. बरेचदा क्वेश्चन विचारतात SCET व्हॉट इज द न्यूक्लियोसाइड, व्हॉट इज द न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड कन्सिस्ट ऑफ, मग खाली ऑप्शन्स देतील. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे DNAचे. आता हे जे न्यूक्लियोटाइड आहेत जे मी म्हटलं की हे अँटी पॅरलल इथे न्यूक्लियोटाइड्स आहेत, दे आर स्टॅक्ड विथ द इच अदर. त्यांची अरेंजमेंट अशा टाईपमध्ये असते, दे आर द स्टॅक्ड विथ द इच अदर, एकमेकांवरती स्टॅक झालेले असतात. अँड इन दिस वे द अरेंजमेंट ऑफ द DNA इज देअर. द नेक्स्ट पार्ट विच वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इज द चार्गॉफ्स रूल. आता चार्गॉफ्स रूल हा चार्गॉफ्स नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने एक रूल दिला. म्हणजेच जर तुम्हाला माहिती असेल की ॲडेनाइन किती आहे तर तुम्ही काढू शकतात की ॲडेनाइनसोबत कोण पेअर करतं, थायमिन, म्हणजे थायमिन किती आहे. आणि जर तुम्ही थायमिन काढू शकतात तर तुम्ही ग्वानिन आणि सायटोसिनचं पण कॅल्क्युलेट करू शकतात की किती आहेत त्या DNAमध्ये. म्हणजेच Chargas rule, the rule states that any sample of the DNA shows the 1:1 ratio of the pyrimidine and purine bases. म्हणजेच असं म्हणू शकतो जितके ग्वानिन आहे तितके सायटोसिन आहे. म्हणजे जर मी असं म्हटलं की ग्वानिन इथे 20 आहे तर सायटोसिन पण तुम्ही काय म्हणणार 20 आहे, कारण की जितके ग्वानिन आहे त्याच्यासोबत पेअरिंग कोण करतं, सायटोसिन करतात. मग आता हे जर 40 असतील
तर 100 पैकी किती, 100 पैकी म्हणजे हे 30 असतील, ॲडेनाईन 30 असतील आणि थायमिन पण काय असतील, 30 असतील. अँड दॅट्स वाय द चर्गस रूल विथ द मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी इज द A plus T divided by C plus G is equal to 1. That is the mathematical ratio of the Chargaffs. So this rule is given by the Chargaffs. मग बऱ्याचदा कॅल्क्युलेशन्स विचारतात एक्झाममध्ये की ग्वानिनचं इतके इतके प्रेझेंट आहे, ॲडेनाईन इतका प्रेझेंट आहे, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ द सायटोसिन, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ द थायमिन. सो यू कॅन इझिली कॅल्क्युलेट. कारण की आपल्याला माहिती आहे ग्वानिन हा कशासोबत पेअर करतो, सायटोसिन. जर तुम्हाला ग्वानिन माहिती आहे 20 आहेत तर ऑब्विसली सायटोसिन 20च आहेत ना. किंवा ऑप्शनमध्ये दिलं आहे की ग्वानिन 20 आहे आणि ॲडेनाईन 30 आहे. सो कॅल्क्युलेट द थायमिन. मग थायमिन किती असू शकतील, तर हे 20 म्हणजे 40, 40 आणि हे 30 म्हणजे उरतात किती, हे 70 झाले. मग 100ला किती बाकी आहेत, 30 बाकी आहे. म्हणजेच ॲडेनाईन 30 आहे तर ऑब्विसली जसंही काढू शकतात, ॲडेनाईन सोबत जो पेअर करतो तो 30च असणार आहे. सो ॲडेनाईन 30 असेल तर थायमिन पण 30 असणार आहे. अँड दिस इज द चर्गॉफ्स रूल अँड ही गेव द DNA shows the 1:1 ratio. Now in the structure of DNA, what is the structure of DNA? So in the structure of DNA, जसं की मगाशी आपण डिस्कस केलं की स्ट्रक्चर ऑफ DNA मध्ये आपण बघितलं होतं की DNAचा जो बेस आहे तो शुगर फॉस्फेट बॅकबोनपासून बनलेला आहे, हेलिकली अरेंज आहे. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्समध्ये DNA प्रेझेंट आहे. अँड we have discussed also the what is the nucleotides and nucleosides. That is the nucleotides and nucleosides हेही आपण डिस्कस केलं आहे. सो स्ट्रक्चर ऑफ DNA मध्ये आता काहीच राहिलं नाही. हेलिकली बाउंड आहेत एकमेकांसोबत. एका टर्नला किती असू शकतात, जर बी फॉर्म ऑफ द DNA तुम्ही कन्सिडर केला जो की राईट हँडेड आहे तर एका टर्नमध्ये हा जर एक टर्न कन्सिडर केला तर ह्याच्यामध्ये किती न्यूक्लियोटाइड्स असतील, तर 10 न्यूक्लियोटाइड्स असतील. अँड दिस इज ओनली द स्ट्रक्चर ऑफ DNA. नाउ मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट. जसं आपण मगाशी बघितलं की प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स, तर मी म्हटलं होतं तुम्हाला पिरिमिडिनमध्ये सिंगल रिंग असते आणि प्युरिन्समध्ये डबल रिंग स्ट्रक्चर असतात. तर तुम्हाला इथे दिसत असेल पिरिमिडिनमध्ये काय आहेत, तर सिंगल रिंग दिसते आणि प्युरिन्समध्ये डबल रिंग. मग पिरिमिडिनचं एक्झाम्पल काय आहे, तर पिरिमिडिनचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, दॅट इज द थायमिन अँड सायटोसिन. आणि ॲडेनाईन आणि ग्वानिन कशाचं आहे, प्युरिनचं एक्झाम्पल आहे. मग आता इथे न्यूक्लियोटाइड दाखवलेला आहे. न्यूक्लियोटाइड कसा बनतो, जे मगाशी स्ट्रक्चर मी ड्रॉ करून दाखवत होते तुम्हाला. तर इथे तुम्हाला काय दिसतंय, तर ही शुगर दिसते 5 कार्बन शुगर. ह्या 5 कार्बन शुगर्सवरती त्याच्या फर्स्ट कार्बनवरती तुम्हाला दिसतंय नायट्रोजनस बेस अटॅच आहे. त्याच्या सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ आहे आणि 5th कार्बन. ह्या 5th कार्बनमध्ये काय फॉस्फेट ग्रुप तुम्हाला दिसतोय. अँड इन दिस वे द अरेंजमेंट ऑफ द न्यूक्लियोटाइड इज प्रेझेंट इन द DNA ॲज वेल ॲज इन द RNA. दोन्हींमध्ये पण अशा टाईपचे अरेंजमेंट आहे. फर्स्ट कार्बनवरती नायट्रोजनस बेसिस, 5th कार्बनवरती त्यांचा फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट आहे. जेव्हा फॉस्फेट ग्रुप फ्री असतो, म्हणजे इथे तुम्हाला दिसते की फॉस्फेट ग्रुप फ्री आहे, तर त्याला आपण म्हणतो दॅट इज द 5' एंड. जिथे थर्ड कार्बनचा OH ग्रुप फ्री असेल, म्हणजे हा थर्ड कार्बन आहे आणि इथे OHला कोणीच जॉईन झालेला नाही आहे, दॅट मीन्स OH ग्रुप जेव्हा फ्री असेल थर्ड कार्बनचं त्याला आपण म्हणतो दॅट इज द 3' एंड. मग ह्याचा जर 5' असेल तर त्याच्या अपोजिट जो एंड असेल तो काय असणार आहे, 3' एंड फ्री असणार आहे. सो दॅट वी कॉल इट एज दॅट इज द 3'. आता कसं एक्झॅक्टली अरेंज असतं तर तुम्हाला ह्या डायग्राममध्ये एकदम व्यवस्थित दिसेल. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते वी नो दॅट द ॲडेनाईन इज ऑलवेज पेअर्स विथ द थायमिन. ठीक आहे, ॲडेनाईन प्युरिन आहे, डबल रिंग आहे, थायमिन सिंगल रिंग आहे. इथे तुम्हाला ही शुगर दिसते येलो कलरमध्ये. ही शुगर सोबत त्याच्या 5th कार्बनला काय 5' एंड. 5' इथे तुम्हाला फ्री दिसतोय, ह्याच्यासोबत कोणी दुसरं बाइंड झालेलं नाहीये, म्हणजे हा एंड कोणता झाला 5' एंड झाला. आता दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला दिसतंय की फर्स्ट कार्बनवरती शुगरच्या फर्स्ट कार्बनवरती न्यूक्लियोटाइड ॲड आहे, नायट्रोजनस बेसिस ॲड आहे. नायट्रोजनस कोणता आहे, ॲडेनाईन, आणि त्याच्या अपोजिटला कोणता आहे, थायमिन. मग इकडे एक शुगर दिसते. ह्या शुगरमध्ये तुम्ही बघितलं तर हे अँटी पॅरलल अरेंजमेंट आहे. अँटी पॅरलल अरेंजमेंट असल्यामुळे ह्याचा OH ग्रुप जो आहे तो फ्री आहे. ह्याचा जर 5' एंड फ्री असेल तर दुसऱ्या स्ट्रँडचा 3' OH ग्रुप फ्री आहे.
आणि जर 3' OH ग्रुप फ्री आहे तर मग तुम्ही म्हणू शकतात की अशा टाईपचे अरेंजमेंट. मग इकडे फॉस्फेट ग्रुप असेल, मग ह्याचा जर फॉस्फेट ग्रुप आहे तर इथे 3' इकडचा ह्याचा फॉस्फेट ग्रुप ह्या शुगरचा. अँड इन दिस वे दॅट इज गेटिंग अरेंज. म्हणजे हा शुगर आणि हा फॉस्फेट दॅट इज द बॅकबोन ऑफ द DNA, आणि मध्ये जे आहेत त्या न्यूक्लियोटाइड्स आहेत, आणि ह्या न्यूक्लियोटाइड्समध्ये पण नायट्रोजेनियस बेसेस जे आहेत ते एकमेकांसोबत कशा प्रकारे अटॅच आहे, मग बॉन्डिंग कशी झालेली आहे, ॲज यू कॅन सी इन दिस डायग्राम. ॲडेनाईन आणि थायमिनमध्ये डबल बॉन्ड दिसतात आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड तुम्हाला दिसत आहेत. मग ग्वानिन हा झाला आणि सायटोसिन हा झाला. and in this way you can we can say this is the 5' end, this is the 3' end, आणि त्यामुळे अशा टाईपचे अरेंजमेंट असते. आता हा जो टॉपिक बघतोय हा आपण काय बघतोय तर बायोमॉलिक्युल्स बघतोय. बायोमॉलिक्युल्स म्हणजे थोडक्यात आपल्याला बायोकेमिस्ट्री बघायची की मॉलिक्युल्स कशा प्रकारे अरेंज आहेत. मग त्यामुळे आपण हे एवढं डिटेल स्ट्रक्चर बघतोय. इथे कुठलंही फंक्शन वगैरे असलं काही बघत नाही, फक्त आणि फक्त स्ट्रक्चर बघतोय किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या टाईपची बॉन्डिंग्स आहेत हे बघतोय. Because in the biochemistry is nothing but what is the chemistry of biomolecules, that we called it is that is the biochemistry. आणि हा एक प्रकारचा बायोमॉलिक्युल्स आहे, त्याची केमिस्ट्री अशा प्रकारे, म्हणून आपण कंपोजिशन वगैरे त्यावरती इतका भर दिलाय. Now the next genetic material or next biomolecule nucleic acid is the RNA. We know that there are the certain viruses, असे काही viruses आहे ज्याच्यामध्ये RNA हा काय जेनेटिक मटेरियल आहे. आणि जर RNA हा जेनेटिक मटेरियल आहे काही व्हायरसेसमध्ये तर आपल्याला माहिती आहे RNA हा काय सिंगल स्ट्रँडेड आहे. जर RNA हा सिंगल स्ट्रँडेड आहे तर ऑब्वियसली तो स्टेबल नाही आहे. RNA इज द व्हेरी मच रिॲक्टिव्ह. RNA खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे अँड दॅट इज द सिंगल स्ट्रँडेड इन सम व्हायरसेस दॅट इज ॲक्टिंग ॲज द जेनेटिक मटेरियल. सो आय कॅन से दिस इज द सिंगल स्ट्रँडेड ॲज कम्पेअर to the DNA that is the less stable. Now the RNA is also playing the important role in our body. आपल्या बॉडीमध्ये RNA हा काय करतो, इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग कुठला इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तर RNAला आपण काही कॅटेगरीजमध्ये कॅटेगराईज करूयात किंवा काही टाईप्समध्ये कॅटेगराईज करूयात. मग RNAला आपण काय करू शकतो तर 3 ग्रुप्समध्ये टाकू शकतो किंवा 3 टाईप्स आहेत RNAचे. मग कोणते 10 टाईप्स आहेत तर आपल्याला माहिती आहे एक जो टाईप आहे तो आहे mRNA, ज्याला असं लिहितो आपण. mRNAचा मीनिंग, एमचा मीनिंग काय आहे मेसेंजर. मेसेंजरचं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मेसेंजर म्हणजे एकाचा मेसेज घेतला दुसऱ्याला पाठवला त्याला आपण म्हणतो मेसेंजर. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो आहे RNA, rRNA. R म्हणजे रायबोझोम, रायबोझोमल RNA. आणि तिसरा जो आहे तो आहे tRNA. tRNA टीचा मीनिंग काय आहे तर टीचा मीनिंग आहे ट्रान्सफर RNA. मग हे सगळे कुठे यूज होत आहेत हे RNA आपल्या बॉडीमध्ये तर आहे पण कुठे यूज होत आहेत दॅट इज इन्व्हॉल्व्ड इन द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. कशामध्ये आहेत प्रोटीन सिंथेसिसमध्ये. आणि प्रोटीन तर अगोदरच आपण डिस्कस केलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये की प्रोटीन्स काय असतात कसे असतात. ठीक आहे. मग प्रोटीन सिंथेसिसमध्ये हे काय करतायत तर mRNA काय करतो की DNA वरती जो काही मेसेज आहे तो ट्रान्सफर करतो. म्हणजे जर मी असा एक DNA ड्रॉ केला आणि हा DNA वरचा मेसेज काय होतोय तर इथे एका mRNA वरती कॉपी होतोय. हा सिंगल स्ट्रँड जो आहे तो काय mRNA आहे. म्हणजेच आता ही कॉपी कशी होते की ह्यावरती फॉर एक्झाम्पल हा बलून आहे, हा सिंगल स्ट्रँड आहे DNAचा. ह्या DNA वरती फॉर एक्झाम्पल हे ॲडेनाईन आहे किंवा हे ग्वानिन आहे, हे सायटोसिन आहे, हे ग्वानिन आहे, हा सायटोसिन आहे. मग ह्याच्यावरती कॉपी होताना कसं कॉपी होणार आहे RNA वरती कसं कॉपी होणार आहे तर हा ॲडेनाईन असेल तर इथे युरॅसिल ॲड होईल, हा ग्वानिन असेल तर इथे सायटोसिन, हा सायटोसिन असेल तर ग्वानिन, हा ग्वानिन असेल तर सायटोसिन आणि सायटोसिन असेल तर ग्वानिन. म्हणजे ही इन्फॉर्मेशन काय झाली आहे ट्रान्सफर झाली आहे आणि त्याच्या अपोजिट कॉम्प्लिमेंटरी जे नायट्रोजिनियस बेसिस आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत. आणि तो जो एक सिंगल स्ट्रँड तुम्हाला ग्रीन कलरचा दिसतोय दॅट इज द mRNA. मग आता काय होतं की हा DNA वरून हा mRNA काय होतो सेपरेट आउट होतो आणि मग असा खाली येतो. म्हणजे हा बाहेर सेपरेट आउट झाला नेक्स्ट स्टेजला, हा सेपरेट आउट झाला मग आपण ह्याला म्हणतो दॅट इज द mRNA मेसेंजर RNA. आता ह्याच्यावरती काय तर हे काही इन्फॉर्मेशन आहे. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला रीड कोण करते ऑब्वियसली इन्फॉर्मेशन लेटर तर घेऊन आले पण वाचता कोणाला येतं
that is the educated person, that is the rRNA. rRNA काय करतोय, it gives the one type of the कंडिशन्स. हे कोण ती कंडिशन देतं, तर rRNA. आणि ट्रान्सफर RNA काय करतोय, तर इन्फॉर्मेशनला ट्रान्सफर करतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे की mRNA, rRNA आणि tRNA यांचं एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं आहे आणि त्यांचं फंक्शन कसं आहे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. आता मी जर इथे म्हटले की हा rRNA आहे, तर ह्याच्यावरती काय येतील, हा mRNA आहे, तर हा रायबोझोम्स येतील. रायबोझोम्सकडे 2 युनिट आहे, एक लार्ज युनिट आहे, एक स्मॉल युनिट आहे. लार्ज अप्पर साईडला असणार आहे, स्मॉलर खाली साईडला असणार आहे. दे आर मूव्हिंग ऑन दिस स्ट्रँड, असे पुढे 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 जात असतात ढकलत ढकलत. आता हे जे 2 गोळे आहेत ते असे पुढे पुढे जात असतात. तर ह्या गोळ्यांचं काम काय, तर इथे tRNA येतो आणि tRNA काय करतो, इन्फॉर्मेशन रीड करतो. म्हणजे जर इथे इनिशियली असेल AUG असा कोडॉन असेल सुरुवातीला, मग नंतर समजा GCC, मग CGC अशी इन्फॉर्मेशन असेल, तर होतं काय, हा tRNAला माहिती आहे की हे AUGचा कॉम्प्लिमेंटरी बनवायचा. आता AUGचा कॉम्प्लिमेंटरी काय येईल, तर Aच्या अगेन्स्ट येईल rRNA आहे म्हणजे U येईल, Uच्या अगेन्स्ट काय येईल A, Gच्या अगेन्स्ट काय येईल C, म्हणजेच हा tRNA काय करेल, तर UACचा जो कोडॉन आहे त्यांचा अँटी कोडॉन आहे तो घेऊन येईल. तो अँटी कोडॉन आला तर इथे कॉम्प्लिमेंटरिटी फॉर्म होईल आणि कॉम्प्लिमेंटरिटी फॉर्म झाले तर कोणता अमायनो ॲसिड आहे, तर हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच हा 3 कोडॉनचा एक अमायनो ॲसिड असतो, ज्याला आपण म्हणतो दॅट इज द मिथिओनिन. इनिशियली मिथिओनिन किंवा फॉर्मिल मिथिओनिन. मग आता हा जो मिथिओनिन आहे तो अमायनो ॲसिड इथे कोड केला जातो, म्हणजेच हा इन्फॉर्मेशनला ट्रान्सफर करतो अमायनो ॲसिडमध्ये. एक जी कोडिंग लँग्वेज आहे त्याला ट्रान्सफर केलं अमायनो ॲसिडमध्ये. क्लिअर. नाव 1 बाय 1 आपण बघूयात की rRNAचे स्ट्रक्चर काय आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर बघणार आहोत mRNA. mRNA इज व्हॉट, द mRNA इज नथिंग बट दॅट इज द मेसेंजर RNA. आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की हा एक DNA आहे आणि ह्या DNA वरची इन्फॉर्मेशन काय होती, तर ती पूर्णपणे कॉपी होती आणि इथे तुम्हाला एक सिंगल स्ट्रँड दिसतोय. मग हा सिंगल स्ट्रँड कशाचा आहे, तो आहे mRNAचा. आणि मग ह्या mRNA पासूनच काय बनणार आहे, तर प्रोटीन फॉर्म होणार आहे. सो दॅट इज द mRNA. सो mRNA इज द सिंगल स्टँडर्ड मेसेंजर RNA अँड इन दिस वे त्यांच्यावरती काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन कॉपी झाली. मग आता हा जर असेल A, हा असेल AUG, तर 3 कोडॉन्सला एक अमायनो ॲसिड कोड करतो. मग ह्यावरती काय होईल की एक रायबोझोम येऊन अटॅच होईल. हा लार्जर युनिट आहे रायबोझोमचा, हा स्मॉलर युनिट आहे. मग इथे काय होणार आहे, तर एक tRNA येईल. tRNAचे हे अँटीकोडॉन्स आहेत. Aच्या अपोजिट कोण असतो, दॅट इज द युरॅसिल. युरॅसिलच्या अपोजिट A आणि Gच्या अपोजिट कोण असेल, तर C असेल. मग हा येईल आणि इथे काय करेल, कॉम्प्लिमेंटरी फॉर्म करेल. मग कॉम्प्लिमेंटरी तर फॉर्म केली का नाही इथे, पण त्यांच्याकडे कोणता अमायनो ॲसिड होता, ह्यांच्याकडे अमायनो ॲसिड होता मिथिओनिन. मग अमायनो ॲसिड मिथिओनिन येईल. मग हा अमायनो ॲसिड काय होणार आहे, मिथिओनिन. मग मिथिओनिनच्या नंतर मग पुढे हा पूर्ण रायबोझोम हा पुढे सरकेल. मग ह्या 3 युनिट्सवरती येईल. मग दुसरा एक अमायनो ॲसिड येईल जो ह्याला कॉम्प्लिमेंटरी असेल. मग मिथिओनिनसोबत समजा लायसिन आला तर लायसिन बाइंड होईल. मग ल्युसिन आला तर ल्युसिन बाइंड होईल आणि अशा प्रकारे अमायनो ॲसिडची चेन तयार होईल. आणि ही जी पॉलिपेप्टाइड चेन आहे अमायनो ॲसिड्सची, त्याला आपण म्हणतो दॅट इज द प्रोटीन. So that's why the mRNA is playing the very important role in the transferring the information. Information transfer करण्यासाठी mRNA खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. नेक्स्ट आपण बघूयात दॅट इज द rRNA. rRNA म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द रायबोझोमल RNA. सो rRNA इज द रायबोझोमल. आणि रायबोझोमल आहे तर रायबोझोमलकडे काय आहेत, रायबोझोमकडे 2 युनिट आहे. एक स्मॉल युनिट आहे आणि दुसरा जो आहे तो लार्ज युनिट आहे. ठीक आहे. नाव दिस rRNA इज इन्वॉल्व्ड इन द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. कशामध्ये इन्वॉल्ड आहे, प्रोटीन सिंथेसिसला प्रोसेसमध्ये. ॲज यू कॅन सी इन दिस डायग्राम, इथे तुम्हाला जो येलो कलरचा वरचा पार्ट दिसतोय तो आहे लार्ज युनिट आणि हा जो खालचा दिसतोय दॅट इज द स्मॉल सब युनिट. आता हा लार्ज आणि स्मॉल सब युनिट काय होत असतात, अशा RNA वरून मूव्ह होत असतात. आणि इथे हे जे 3 इनिशियली कोडॉन्स दिसत आहेत, हा एक आणि हा एक,
याच्यावरती काय होईल, tRNA येईल आणि ह्याचा कॉम्प्लिमेंटरी फॉर्म करेल, त्याच्यासोबत तो एक अमायनो ॲसिड घेऊन येतो. ठीक आहे, मग हा अमायनो ॲसिड दुसऱ्या tRNA वरती शिफ्ट होईल, मग दुसरा tRNA अगोदर स्वतःचा आणलेला आहे, मग अशा प्रकारे इथे काय होईल, एक चेन तयार होईल. सो रायबोसोम्स दॅट इज द rRNA अँड इन्वॉल्ड इन द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. अँड द लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट RNA, बऱ्याचदा यावरती MCQजमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, CET आणि नीट दोन्हींसाठी क्वेश्चन्स विचारले जातात. सो दॅट RNA वी कॉल्ड इट ॲज दॅट इज द tRNA. tRNA इज नथिंग बट दॅट इज द ट्रान्सफर RNA. ऑब्वियसली कोडॉन्स आहे, तर कोडॉनची इन्फॉर्मेशन आपल्याला कशामध्ये ट्रान्सफर करायची, अमायनो ॲसिड्स. आणि अमायनो ॲसिड्स काय तयार करतात, तर प्रोटीन्स तयार करतात. तर इथे तुम्हाला दिसते दिस इज द स्ट्रक्चर ऑफ tRNA बिकॉज वी आर डिस्कसिंग द बायोमॉलिक्युल दॅट मीन्स द बायोकेमिस्ट्री. तर आपल्याला इथे माहिती पाहिजे स्ट्रक्चर काय आहे tRNAचं. tRNAचं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज द लाईक अ हेअरपिन लूप असंही म्हणतात त्याला tRNAच्या स्ट्रक्चरला. आता तुम्हाला इथे काही लूप्स दिसत आहेत tRNAचे. हा आहे tRNAचा 5' एंड, हा आहे 3' एंड. हा जो लूप आहे तो आहे T लूप, हा आहे D लूप किंवा ह्याला थोडक्यात T-C लूप म्हणतात. हा D लूप आहे, हा व्हेरिएबल लूप आहे, व्हेरियस टाईपचे वेगवेगळे कोडॉन्स प्रेझेंट असू शकतात. अँड दिस इज द अँटीकोडॉन. हा जो पार्ट आहे तो अँटीकोडॉन्स आहे, म्हणजे mRNA वरती जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्सच्या अपोजिट कॉम्प्लिमेंटरी कोण आहे, तर हे अँटीकोडॉन लूप आहे. आणि मग इथे तुम्हाला एक 3' एंडला एक टेल दिसते दॅट इज अरेंजिंग इन द CCA. इथे ऑलवेज CCA ही एक सिक्वेन्स असणार आहे टेलवरती, 3' वरती. अँड दॅट वी कॉल इट एज दॅट इज द ॲक्सेप्टर आर्म. मग असा क्वेश्चन विचारतात की ॲक्सेप्टर आर्मवरती कोणती सिक्वेन्स प्रेझेंट आहे. मग ऑप्शन देतील TTA, CCG, GGA आणि CCA. मग तुम्हाला आन्सर करेक्ट करायचं दॅट इज द CCA ही सिक्वेन्स असणार आहे दॅट इज द ॲक्सेप्टर आर्ममध्ये. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द tRNA. tRNA इज नथिंग बट दॅट इज द ट्रान्सफर RNA. आणि ट्रान्सफर RNA पण काय करतोय, तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतोय, म्हणजेच हा प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्वॉल्ड आहे. आतापर्यंत जे बघितले mRNA, rRNA आणि tRNA तिघं पण प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि त्यांचे स्ट्रक्चर आपण बघितले आहेत. क्लियर. अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द टॉपिक बायोमॉलिक्युल चॅप्टरमधला न्यूक्लिक ॲसिड कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याला तुम्ही जॉईन करू शकतात फॉर द फ्युचर अपडेट्स. थँक्यू सो मच.